तर मित्रांनो बघू शकताय बाळूमामांच्या बकऱ्यांना आता ते गहू त्याने टाकल्यात. ही सकाळची सुरुवात झालेली यांची बघा. ह्यांना असं चारा टाकला जातोय सकाळ. जय बाळू मित्रांनो, मी सांगली प्रवीण. आता आपण आलोय पालखी क्रमांक 15 मध्ये कारभारी राहुल दादा वाघमोडे यांच्या आपण आता तळावरती आलेलो आहे. भूमपरांडा गावामध्ये पालखी आहे. इथं आता पिल्लांना औषध पाजणी ती म्हणजे आपलं लिव्हर टॉनिक का काहीतरी आहे ते तुम्हाला दाखवतो पुढं. तर आता पिल्लासनी गहू टाकलाय. आता म्हणजे मोठं गंड आहे ती यांना असा गहू अशा प्रकारे इथं चारायला लागले ती. इथून आता गहू खात खात आहे ना पुढे तुम्हाला औषधी पाजायला लागलेलं दाखवतो आपण. हे अशा प्रकारे पाठीमागे बकऱ्याला खून केली जाते. त्यासाठी लागणारा हाय भांडारा मित्रांनो. हे असा भांडारा आहे. इकडे ही औषध आहे. ही अशा बारडे आहेत त्यामध्ये औषध येते आणि ही औषध आता पिल्लासने पाजायचं. कशा प्रकारे पाजते ते तुम्ही बघू शकता. बघा इथं पाजायला लागले ते औषध. बघा अशा प्रकारे औषध एकाला 5-5 मिली एकाला पाजायचं. बघा इथं बघू शकता तुम्ही असं औषध पाजल्यानंतर त्याला ही भांडारा असतो असा. ही भांडारा असा आणायचा आणि त्याच्या पाठीमागाशी खून करायचे. म्हणजे खून केल्यानंतर बाबा लक्षात येते बाबा ह्या पिल्लाला औषध पाजले म्हणून. बघा अशा प्रकारे औषध त्यांनी पाजायला लागले ते. बघा हे असं म्हणजे आपण इंजेक्शनचं जे पंप असतात ना त्या पंपाच्या द्वारे औषध पाजलं जातं यांना. आणि ते औषध पाजल्यामुळे कसं आहे एकदम असं म्हणजे एकदम पिल्लाशी फ्री होते ते. इथे बघू शकताय कशा प्रकारे औषध पाजायला लागलेत मित्रांनो. आता इथं काय सेवेकरी तर ह्यांना विचारूया आता तुम्ही तळावरती आल्यापासून कसं वाटतंय, काय आज सकाळची सुरुवात कशी आहे काय. ही अशा प्रकारे मित्रांनो ही सगळं टॉनिक जे आहे ते एका पाठीत घेतलं जातं. हे आपलं महेश भाऊ आहे पुजारी. हे असं एकत्र औषध घेऊन अशी सिव्हिलची हे जे आपलं ही इंजेक्शनच्या जी पिचकारी आहे त्या पिचकारीमध्ये असं हे असं का एक 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 पंप भरून आपलं असं इकडे ठेवायचं आपलं. अशा प्रकारे आपलं भरून बघा असं पंप भरून आपलं कोकरेसने इकडे पाजायचं औषध आहे. हे बघा इकडे म्हणजे प्रत्येक आता सेवेकरी भरपूर आलेले आहेत आता उन्हाळ्यामुळे. तुम्ही जर सेवेसाठी येत असाल तर नक्की या एकदा इथं बाळूमामाच्या बकऱ्यामध्ये. हे बघा कशा प्रकारे सकाळची सुरुवात म्हणजे एकदम म्हणजे अशी भारी होती मित्रांनो. एकदम असं गावाकडचं एकदम चांगलं वातावरण आहे. ह्या वातावरणात सेवा करायची मित्रांनो मजाच वेगळी असते. हे आपलं भैया सुद्धा आले तिथं आपलं सिव्हिल भरू लागायला. हो बाई बघू शकता कशा प्रकारे हे सिव्हिल भरलं जाते औषध. तर मित्रांनो आता हे सांगोलची सेवेकरी इथं यांना विचारूया आता इथं आल्यापासून कसं वाटतंय काय. म्हणजे आता नवीन झालं आता म्हणजे जुनं सेवेकरी इथं काल आले तर आज यांना कसं वाटतं बघू. सुरेश भाऊ जय बाळूमामा. जय बाळूमामा. इथं आल्यापासून कसं वाटतंय काय तुम्हाला. म्हणजे काल आलोय आल्यापासून मस्त वाटायला लागले. आता सध्या गंडाशिनला बारक्या पिल्ल्यांना औषध वगैरे पाजायची चालू आहे ती. आणि काल मी संध्याकाळी आलो पण जरा आल्या मला जरा सगळी जुनी सगळी भेटली आपले खांडाकरी खांडमालक वगैरे. खांडमालक पांडुरंग मासाळ भेटले. कारभारी आपले राहुल कारभारी भेटले. हे बघा नंबर 15 आहे आपले. आज उद्या भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे पाडव्याचा. त्यामुळं आज इथं येऊन इथनं दुधाची घागर घेऊन कारभाऱ्यासोबत आदमापूरला जायची तयारी करायची आहे म्हणून आम्ही काल आलोय. मी माझा चिरंजीव हा आमचा शेजारी दोस्त आहे. मित्राला पण घेऊन आलो. याला म्हटलं जाऊया तर हे म्हटलं चल जाऊया म्हटलं. याच्या पण महाग भरपूर व्याप असते. हा होलसेल व्यापारी आहे
शेळ्या मेंढ्याचाच व्यापारी करतोय. पण म्हणलं यांना चला जाऊ, म्हणलं जाऊया तर जाऊया. आलो दोघं जण मिळून. मग आमच्या सोबत आमचे चिरंजीव पण घेऊन आलोय. हा, मुलगा हॉस्टेलला असतोय, पण तरी पण त्याला यायचं का म्हणतात मामाकडे मी येणार आहे बोलला. चल म्हटलं, मग आलो आता इथं. म्हणजे सर्वांनी घेऊन आलाय म्हणायचं. होय 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 होय. जय बाळूमामा. जय बाळूमामा. इथं आल्यापासून फील कसं होतं काय तुम्हाला? म्हणजे इथं आल्यापासून एकदम मस्त वाटतंय. काय शेळ्यांचं नियोजन, काय मेंढ्यांचं नियोजन, काय गंडांचं नियोजन असतंय, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असतंय. त्यांचं कारभारी लोकांचं नियोजन व्यवस्थित केलेलं असतंय. औषध पाजायचं नियोजन बघा कसं पद्धतशीर असतंय. परत पन्हाळ विनाळ व्यवस्थित बनवून त्यांना दाना गहू किंवा ज्वारी पेंड ठेवण्याचा कार्यक्रम पण व्यवस्थित असतोय. सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे खायला दिलेलं जाते गंडाशीनलाही. आणि वेगळं वेगळं काढून म्हणजे व्यवस्थित त्याची व्यवस्थापना केल्यामुळं नियोजन चांगलं केलंय. असं बघा नंबर 15 मध्ये नियोजन मला मस्त वाटतंय. म्हणजे की गंडांना चारण्याचं किंवा पद्धतशीर म्हणजे काय त्यांची व्यवस्था कशी होईल ती म्हणजे व्यवस्थित सगळे एकदम बघा नंबर 15 मध्ये कारभारी राहुल वाघमोडे त्यांचं नियोजन व्यवस्थित केलेलं असते असं वाटतं त्यांचं. म्हणजे असं बघायला पण मस्त वाटतंय. इथं आल्यापासून घराकडचं काय आठवत नाही, काय लक्ष येत नाही, काय नाही. म्हणजे मन रमूनच काय मेंढ्या आणि शेळ्यान बघून ह्यातनं काय असं म्हणजे आनंद होतोय. आणि काय घराकडचं आठवण येत नाही, काय नाही काय नाही. सेवेला इथं पहिल्यांदाच आलोय. आदमापूरला ही आपण देवाजवळ बाळूमामाजवळ आपण जाऊन आलोय. आमुषाला ही जात होतो, पण आता शेवेत म्हणलं तर आज पहिल्यांदाच आलो. तर मित्रांनो, आजची तुम्हाला माहिती कशी वाटली ही आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांबरोबर बाळूमामाच्या भक्ताचा व्हिडिओ शेअर करा. आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे बाळूमामाच्या बकरीतली माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. जय बाळूमामा.